देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील, संजय राऊत यांचा मोठा दावा. तर फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील, राऊतांचं विधान. फडणवीस पंतप्रधान झाल्यास आनंद, राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास. फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाची सूत्र हाती घ्यावी, कडू यांचं विधान. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची पुढारी न्यूजला माहिती. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी वाढला. सोयाबीन उगवलंच नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. बोगस बियाणं विक्रीवर कृषी विभागाची धडक कारवाई. पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही शोधकार्य सुरूच. आतापर्यंत 16 जणांना बाहेर काढण्यात यश, 13 जण जखमी तर 3घांचा मृत्यू. अजूनही 7 जण अडकल्याची माहिती. शोधकार्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप. केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले. कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. खासदार पार्थ पवार आणि कायनाथ धार लवकरच विवाह बंधनात अडकणार. येत्या 29 जुलैला होणार साखरपुडा. पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्याची माहिती. ATSचे राज्यभरात 150हून अधिक ठिकाणी छापे. पाकिस्तान स्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्क विरोधात कारवाई. 175 संशयितांची चौकशी सुरू. अनेकांना घेतलं ताब्यात. संभाजीनगरमध्ये डॉन बाबा फर्जनच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा. बंगल्यात रोकड, दागिने, शस्त्र मिळाल्याची माहिती. डॉन फर्जनच्या निधनानंतर पोलिसांची बंगल्यात छापेमारी. पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत. देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांजरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा 4ही बाजूनी वेढा. कुटुंबांना घराच्या छतावर काढावी लागली रात्र. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान. दिवे घाटातून पालखी सासवडकडे रवाना. माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम.